नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढविणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण आज तुम्ही अनुभवू शकाल. उपाय: आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. काही जणांची व्यावसायिक प्रगती होईल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता. परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. आज तुम्ही योग्य ती पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिले तरी बरेच समाधान आणि आराम भेटेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. उपाय: निरोगी राहण्यासाठी गुरुवारी तेलाचा वापर टाळा. मिथुन राशी. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आज प्रेमी किंवा प्रेमिका खूप रागात असू शकतात. यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढावली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. उपाय: आपले कौटुंबिक जीवन आनंदित करण्यासाठी भगवान गणेश किंवा भगवान विष्णू मंदिरात कांस्य दिवा दान करा. कर्क राशी. तुमचे ग्रह, तारे आज तुम्हाला अतिरिक्त ताकद प्राप्त करून देतील. म्हणून महत्त्वाचे निर्णय आणि प्रदीर्घ काळ फायदा देणारे निर्णय आजच घ्या.
दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणे, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. जर तुम्ही विद्यार्थी आहे आणि परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमच्या ओळखीचे कुणीतरी आज तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ व्यतीत करा. उपाय: कौटुंबिक बंधन मजबूत करण्यासाठी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. सिंह राशी. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा. त्यातून तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी भावूक बोलू नका. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर तुमचा विश्वासघात करू शकतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. उघड्यावरचे अन्न सेवन करताना विशेष काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, काही जण कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील योजनांचे बेत आखतील. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संत आणि शारीरिकरित्या आव्हान असलेल्या व्यक्तींना एक पलंग दान करा. कन्या राशी. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे, ही गोष्ट आज तुम्ही समजाल. परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. मौजमस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. आज तुम्ही धनसंबंधांनी जोडलेल्या समस्यांच्या कारणांनी चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. जे लोक तुमच्या प्रेमीपासून दूर राहतात, त्यांना आज आपल्या प्रेमाची आठवण त्रास देऊ शकते. उपाय: दारू सेवनामुळे मंगळ बिघडतो, म्हणून परिवाराच्या सुखासाठी त्याचा त्याग करा. तूळ राशी. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आरोग्य एकदम चोख असेल.
दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. उपाय: भगवान गणेशाला ध्रुव घास चढवल्याने प्रेमजीवनासाठी लाभदायक असेल. वृश्चिक राशी, तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. आयुष्य तुम्हाला अनेक प्रकारचे धक्के देत असतं, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्यांची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. उपाय: गोळ्या आणि सफेद मिठाई तरुण मुलींना वाटल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. धनु राशी, जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता असते. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांच्या निष्पाप आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आपल्या मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून घ्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. उपाय: हनुमान मंदिरात बदाम अर्पण करा. त्यापैकी अर्धे घरी आणा आणि आपल्या लॉकरमध्ये ठेवा. आपल्या आर्थिक जीवनात अधिक सुधारणा येईल. मकर राशी, आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रमून जाल. तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जीवनसाथीला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. हृदयरोग असणाऱ्यांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढे असेच कॉफी घेत राहिलात तर तुमच्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल.
जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले आहे तर आज त्यांना ते परत करा. उपाय: हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील. कुंभ राशी. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रेमाचा आनंद घेता येईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहेत त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. वैयक्तिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला मिळेल. उपाय: पांढऱ्या पाळीव कुत्र्याला जेवण खाऊ घातल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. मीन राशी. आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचे खूप कौतुक होऊ शकते. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. तुम्ही इतरांवर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. उपाय: संत, भिक्षुक आणि धार्मिक आदेशाच्या संबंधित अन्य लोकांची मदत आणि सेवा करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.